लोकसभा निवडणुकीनंतर सरकार घाबरले. एकट्या शरद पवारांनी सरकारची पळताभुई थोडी केली. आता काहीतरी केले पाहिजे म्हणून सरकारला लाडक्या बहिणींची आठवण झाली. सन 2014 पासून यांचे सरकार आहे. याआधी का लाडक्या बहिणी आठवल्या नाहीत? यांना बहिणी लाडक्या नाहीत तर सत्ता लाडकी असल्याचा घणाघाती आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी सरकारची पोलखोल केली. महाराष्ट्रात परिवर्तनाची नांदी अकलूजमधून सुरू झाली. अकलूजकरांनी ठरवले की महाराष्ट्रात परिवर्तन होते. या सरकारने जाती धर्मात तेढ वाढवली, महागाई बेरोजगारी वाढवली. सोयाबीन, कापूस, कांदा, साखर यांना दर नसल्याने शेतकरी हैराण झाला आहे. महिलांची सुरक्षा करण्यात या सरकारला अपयश आले. हे अपयश झाकण्यासाठीच लाडक्या बहिणींसाठी योजना सुरू केली. घाबरलेल्या या सरकारने विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारी खजिन्याची दारे उघडली आहेत. येत्या निवडणुका जिंकण्यासाठी हे लोक साम दाम दंड भेद वापरणार आहेत. हे सरकार प्रचंड भ्रष्टाचारी आहे. एवढं मोठं चंद्रयान चंद्रावर पाठवायला 450 कोटी रुपये खर्च आला, पण विरार ते अलिबाग रस्ता करायला या सरकारला 26,000 कोटी रुपये कसे काय लागतात? यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यातही पैसे खाल्ले, त्यामुळेच पुतळा पडला. आम्ही जोर लावल्यामुळेच यांनी माफी मागितल्याचे जयंत पाटील यांनी अकलूजच्या सभेत सांगितले. काँग्रेसच्या बाळासाहेब थोरातांनीही सरकारच्या विरोधात जोरदार बॅटिंग केली. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीमध्ये जनतेने सत्ताधाऱ्यांचा अहंकार संपवून टाकला. देश चालवण्याची चुकीची परंपरा या सरकारने 2014 सालापासूनच सुरू केली आहे. सत्तेतून पैसा उभा करायचा आणि त्याच पैशातून सत्ता हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. राज्याची अर्थव्यवस्था यांनी मोडीत काढली आहे. खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी फार अभ्यासपूर्ण प्रास्ताविक केले. उपस्थित सर्व खासदारांना त्यांनी विनंती केली की आपापल्या भागातून त्यांनी पंढरपूरसाठी रेल्वे सुरू करण्याची मागणी सरकारकडे लावून धरावी. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असूनही येथून फक्त 3 दिवसच मुंबईतून रेल्वे सुरू असते. विदर्भ, मराठवाडा, कोकण व इतर भागातून तसेच देहू आळंदीहूनही रेल्वे सुरू झाली पाहिजे. खते, बियाणे, औषधे व शेती अवजारे खरेदी करताना शेतकरी GST भरतो, परंतु त्याचा शेतमाल विकल्यानंतर त्याला GSTचा परतावा मिळत नाही, कारण त्याच्याकडे GST नंबर नसतो. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. शेतकऱ्यालाही GST नंबर मिळायला पाहिजे. त्यासाठी अर्थ मंत्रालयाने मेकॅनिझम तयार करावे. त्याचबरोबर जास्त पाऊस होऊन नेहमी पाणी वाया जाणाऱ्या जिल्ह्यांतून हे पाणी अडवून कमी पाऊस पडणाऱ्या जिल्ह्यात पाणी पोहोचवण्यासाठी कृष्णा भीमा स्थिरीकरणासारख्या कमी खर्चातील विविध योजना IIT-मधील इंजिनियरांकडून रिसर्च करून तयार करून घ्यायला सरकारला भाग पाडावे, अशी विनंती त्यांनी केली. आजचे राजकारण सुसंस्कृत राहिले नसल्याची खंत व्यक्त करताना धैर्यशील मोहिते पाटील म्हणाले, राजकारणात नीतिमत्ता राहिली नाही. सुडाचे राजकारण सुरू आहे. पण शरद पवार साहेब, सुशीलकुमार शिंदे साहेब आणि विजयदादा अकलूजला जेव्हा एकत्र बसले आणि त्यांच्या एकत्र येण्याचे हादरे तेव्हा अख्ख्या महाराष्ट्राला जाणवले. आता सत्ता परिवर्तन अटळ असल्याचेही त्यांनी सांगितले.